चला मस्त पाऊस पडत आहे तर मस्त शेंगोळ्या बनवूया। तर इथं हुलग्याचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण टाकून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। जास्त पातळही नको जास्तही घट्ट नको, मीडियम असं मळून घ्यायचं आहे। त्यानंतर याला थोडं हाताला तेल लावून याच्या गोल गोल शेंगोळे तयार करून घ्यायचे आहेत। तर याच्या चांगल्या गोल गोल अशा शेंगोळ्या करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घेऊन जिरं मोहरीची फोडणी, हिरव्या मिरचीचं वाटण टाकून व्यवस्थित फोडणी आणि गरम पाणी टाकून याला चांगला आधन येऊन द्यायचं आहे। आधन आल्यानंतरच ह्या शेंगोळ्या आपण त्यामध्ये टाकून चांगल्या व्यवस्थित शिजून देणार आहोत। शिजल्यानंतर उरलेल्या पिठामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं व्यवस्थित मिक्स करून याचं पाणी आपल्याला शेंगोळे व्यवस्थित शिजल्यानंतरच त्यामध्ये टाकायचं आहे आणि मग भाजी थोड्या वेळ 5 मिनिटं शिजून द्यायची आणि मस्त गरमागरम शेंगोळे एन्जॉय करा। सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।